कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, तुला खरं सांगू का, अमोल झोपल्याशिवाय ना मला झोपच लागत नाही अरे। नाही ते काम कर, आपण त्याला पाळण्यात नाही इकडे शेजारी घेऊयात आणि मग झोपूया मध्ये घेऊन। अगं इथं कशाला, तिकडे झोपलाय की चांगलं होतं। नाही नको मग, नको मला भीती वाटते। भीती? कसली भीती? अर्जुन मला भीती वाटते की परत त्याला कोणी उचलून घेऊन गेलं तर। ए, असलं काय होणार नाही। माझा अमोल आणि माझी आप्पी आता एकमेकांपासून कधी लांब नाही जाणार। नाही हा, अमोल आणि त्याचे आई बाबा हे तिघही जण एकमेकांपासून कधीच लांब होणार नाही असं म्हण। हा तेच, अमोल आणि त्याचे आई बाबा एकमेकांपासून कधी लांब जाणार नाहीत। बाळोबा बघितलं का, आई किती जीव लावते आपल्याला। बाळाला झोप लागल्याशिवाय मला झोप लागणार नाही असं म्हणते। लकी आहे बाबा अमोल। मग लकीच आहे तो। हा मग काय तर, दोन आई दोन बाबा, घरातले एवढे सगळे लाड करतात। माझी आई तर लहानपणीच गेली, आई गेली कदम दुःखात, अख्खं घर दुःखात। काकीने तेवढं सांभाळलं मला। अमोल सारखं नशीब नाही माझं। आई नसल्यामुळे लहानपणी त्रास झाला ना रे। अजूनही त्रास होतो, अजूनही त्रास होतो। लहानपणी वाईट वाटायचं, पण आता काय अपूर्ण असलं का तो वाटतं ग। म्हणजे आई जर असती तर मी कसा असतो असा विचार येतो मनात सारखा। काही झालं ना चांगलं वाईट तरी आईची आठवण येतेच। माहितीये मला, काही झालं की तू आणि बाबा विचारत गेलेले असतात, पाहिले मी। त्यांचं तर तुला माहितीच नाही ते 3-4 वर्ष लय बेकार गेली त्यांना। बाहेर पडताच येत नव्हतं। त्यांनी मला सांभाळलं नंतर, पण तो टाइम लय हार्ड होता त्यांच्यासाठी। पण अर्जुन, आई होते की तुझ्या सोबत, आणि मला माहितीये आईने एकदा एकाला जीव लावला ना की त्याचा हात त्या कधीच सोडत नाही अरे। अगं माझी लहानपणी ना शाळेत एका मित्राबरोबर भांडणं झाली होती। तो चिडवायचा मला सारखं आईवरून, मला नाही आवडायचं आईवरून कोणी चिडवलेलं। तर काकी आली शाळेत आणि सगळ्यांना म्हणली अर्जुनची आई मी आहे, इथून पुढं त्याला जर कोणी आईवरून चिडवलं तर तो आहे मी आहे। तुला सांगतो आप्पे, अख्खी शाळा पूर्ण होईपर्यंत आहे ना मला आईवरून कधी कोणी चिडवलं नाही। अरे मग तू किती लकेस अर्जुन, तुला आई सारखी काकी मिळाली आहे का नाही। अर्जुन ये इकडे। आप्पे, हा आईच्या मांडीवर झोपले का तो वाटतंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।